नवी मुंबईत होणाऱ्या एका मोठ्या फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय। कंपन्यांमधून बाहेर पडणारे वेस्ट ऑइल अर्थात टाकाऊ तेल गोळा करून त्यावर प्रक्रिया करून ते नामांकित कंपन्यांच्या नावाने पुन्हा बाजारात विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पत्रकार सिद्धार्थ गजभार यांनी दिलेल्या माहितीनुसार फसवणूक करून रॅकेट चालवणारे हे लोक वेस्ट ऑइल गोळा करून ते गाळणीच्या सहाय्याने गाळून घेत असत। त्यानंतर हेच तेल अधिक घट्ट दिसावे यासाठी त्यात ग्रीस मिसळले जायचे। त्यानंतर ऑइल घट्ट झाले की त्यावर विविध नामांकित कंपन्यांचे लेबल्स प्रिंटिंग मशीनच्या सहाय्याने लावले जात असत। अशा प्रकारे बनावट पॅकेजिंग करून हे तेल विक्रीसाठी पाठवले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पत्रकार सिद्धार्थ गजभार आणि त्यांच्या टीमने स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून रॅकेटचा पर्दाफाश केलाय। या प्रकरणाची माहिती मिळताच 112 क्रमांकावर पोलिसांना फोन करण्यात आला, मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचण्यासाठी वेळ लागला। धक्कादायक म्हणजे पोलिसांच्या येण्यापूर्वीच गुन्हेगारांना फोनवरून याची माहिती मिळाली होती, त्यामुळे त्यांनी दुकाने बंद करून तिथून पळ काढला। स्थानिक पोलीस स्थानकात संपर्क साधल्यानंतरही पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी विनंती केल्यानंतर 1.5 तासांनी घटनास्थळी पोहोचले। त्यांनी कोणतीही कारवाई करण्याऐवजी हे प्रकरण एमपीसीबी अर्थात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अखत्यारीत येत असल्याचं सांगत, त्यामुळे आम्ही हे सीज करू शकत नाही असे सांगून हात झटकले। पोलीस केवळ संबंधितांशी संपर्क करून देण्याचे आश्वासन देऊन घटनास्थळावरून निघून गेले। दरम्यान 6 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार सिद्धार्थ गजभार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धडक दिली, मात्र अद्यापपर्यंत 24 तासांपेक्षा जास्त वेळ उलटला असून पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून केवळ तपास करून कारवाई करू असं आश्वासन दिलं गेलंय। मात्र याच काळात प्रत्यक्ष घटनास्थळी साहित्याची फेरबदल करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं पत्रकार सिद्धार्थ गजभार यांचं म्हणणं आहे। दरम्यान आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून या गैरप्रकाराबाबत काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सिद्धार्थ गजभार, वृत्त मराठी, नवी मुंबई। Like, comment, share and subscribe.